गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। आज आपण आगामी महाराष्ट्र राष्ट्रपती संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क तसेच आगामी TCS पॅटर्नच्या नगर परिषद भरती अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने चालू घडामोडीला एक फास्ट रिव्हिजन व्हावी म्हणून वन लाइनर करंट अफेअरचा भाग 4 सुरू करत आहोत। या भागामध्ये चालू घडामोडीशी रिलेटेड जवळपास 60 पेक्षा जास्त मुद्दे देण्यात आलेले आहे। ते पुढील प्रमाणे असतील। पहिला मुद्दा आहे का प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जो 23 ऑगस्ट हा दिवस आहे हा राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित केला। त्यामागचं मुख्य कारण असं का आपलं जे चंद्रयान 3 आहे ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 23 ऑगस्ट 2023 रोजी उतरलं। त्या कारणाने 23 ऑगस्ट हा दिवस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित केला। त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी का भारत हा चंद्रयान 3 दक्षिण ध्रुवावर उतरवणारा पहिलाच देश आहे जगातला ज्याने दक्षिण ध्रुवावर चंद्रयान उतरवलेलं आहे। आणि तसं जर बघितलं तर भारत हा अमेरिका, चीन आणि रशियानंतर चंद्रावर यान उतरवणारा चौथा देश आहे। दुसरी एक महत्त्वाची बाब विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवावी का ज्या ठिकाणी हे चंद्रयान 3 उतरवण्यात आलं त्या जागेचं नाव शिवशक्ती असे ठेवण्यात आले। चंद्रयान 3चं जर प्रक्षेपण जर आपण पाहिलं तर ते 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2:35 झालेलं आपल्याला पाहायला मिळते। विद्यार्थ्यांनी या दोन्ही तारखा लक्षात ठेवाव्या का चंद्रयान 3चं प्रक्षेपण केव्हा करण्यात आले तर 14 जुलै 2023 आणि चंद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर केव्हा उतरले तर 23 ऑगस्ट 2023। हे दोन्ही मुद्दे आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे। त्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे चलू, तो पण अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। देशातील पहिली जे कृत्रिम बुद्धिमत्ता शाळा आहे ते केरळ राज्यात सुरू झाली आणि या कृत्रिम बुद्धिमत्ता शाळेच्या माध्यमातून ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्कूल म्हणतो त्या माध्यमातून 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना ChatGPTद्वारे अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे। त्याच्यामध्ये डाटा विश्लेषण असेल, मार्गदर्शन असेल, सोबत परीक्षेची तयारी देखील करून घेतल्या जाणार आहे। आता मुख्य मुद्दा हा उपस्थित होतो का ही देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता शाळा केरळ राज्यामध्ये कोणी उभारली तर यामध्ये अमेरिकन कंपनीचं सहकार्य लाभलेलं आहे। वैदिक ई स्कूलला अमेरिकेतील एक कंपनी आहे ई लर्निंग इंजिन्स, या ई लर्निंग इंजिन्सचं जे सहकार्य आहे अमेरिकन कंपनीचं ते वैदिक ई स्कूलला मिळालेलं आहे आणि त्या अनुषंगाने केरळ राज्यामध्ये पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो अशी एक शाळा त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे। आणि दुसरी बाब विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आणखी एक लक्षात ठेवावी का या शाळेचं जे उद्घाटन करण्यात आलं ते रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शांतिगिरी विद्याभवन शाळेत। आपण करंट अफेअरच्या या सिरीजमधला तिसरा मुद्दा पाहत आहोत जो खूप महत्त्वाचा आहे। नीती आयोगाच्या अहवालानुसार 2016-17 ते 2023 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये नीती आयोगाच्या अहवालानुसार देशभरामध्ये जवळपास जे बहुआयामी दारिद्र्य आहे त्यामध्ये 13.5 कोटींनी घट आलेली आहे आणि सर्वात जास्त बहुआयामी गरिबी जी आहे ते सर्वात जास्त घटलेली आहे उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि ओरिसा सोबत राजस्थान। तर नीती आयोगाचा हा अहवाल खूप महत्त्वाचा आहे। विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं का 2016 ते 23 या कालखंडामध्ये देशभरामध्ये किती नागरिक, भारतातील किती नागरिक हे बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडले असा जर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला तर नीती आयोगाच्या अहवालानुसार 13.5 कोटी नागरिक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडलेले आहे। आणि तुम्हाला आणखी एक बाब लक्षात ठेवावा लागेल का आंतरराष्ट्रीय स्तरावर एक जागतिक बहुआयामी निर्देशांक तयार केला जातो ज्याला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणतात। हा सन 2010 पासून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि UNDPच्या माध्यमातून काढला जातो आणि भारतात देखील नीती आयोगाने त्याच धर्तीवर बहुआयामी निर्देशांक काढण्याचं ठरवलेलं आहे। त्याच अनुषंगाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आणि त्या अहवालामध्ये भारतातील 13.5 कोटी जे नागरिक आहे ते बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडलेले दिसतात। आणि विशेष म्हणजे की ही बहुआयामी दारिद्र्यातून पार पडणारे जे नागरिक आहे ते अतिशय गरीब राज्यातीलच आहे। त्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, विशेष करून मध्य प्रदेश, ओरिसा आणि राजस्थान आहे। या ठिकाणी गरिबीच्या प्रमाणात विशेषतः बहुआयामी गरिबीच्या प्रमाणात सर्वात अधिक वेगानं घट झालेली आहे। त्यानंतर पुढचा आपण मुद्दा बघणार आहोत रॉच्या संदर्भात आहे। रॉचा अर्थ होतो रिसर्च अँड ॲनालिसिस विंग।
याचे जे नवीन प्रमुख बनलेले आहेत ते रवी सिंह आहे, ही बाब लक्षात ठेवा. ही भारताची प्रमुख परदेशी गुप्तचर संस्था आहे, जी राष्ट्रीय हितसंबंधाचं रक्षण आणि प्रचार करण्यासाठी विविध स्रोतांकडून माहिती गोळा करण्यासाठी आणि त्याचं विश्लेषण करण्यासाठी जबाबदार आहे. दुसरी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा का रॉची एस्टॅब्लिशमेंट हे 1968मधली आहे आणि रॉचे जे पहिले प्रमुख होते ते रामेश्वरनाथ होते. रामेश्वरनाथ काऊ हे रॉचे पहिले प्रमुख आहेत आणि त्यांना भारतीय गुप्तचरांचे जनक म्हणतात. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा आपण मुद्दा बघणार आहोत चालू घडामोडीशी रिलेटेड आणि अतिशय महत्त्वाचा आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन हरियाणा या राज्यामध्ये धावणार आहे. आणि एक लक्षात ठेवा का भारतातली पहिली, जर तुम्हाला यावर प्रश्न विचारण्यात आला का भारतातील पहिली जी हायड्रोजनवर चालणारी ट्रेन आहे ते कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली, तर हरियाणा. आणि हरियाणा राज्यामधलं एक डिस्ट्रिक्ट आहे जिंद डिस्ट्रिक्ट. या जिंद डिस्ट्रिक्टमध्ये हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन सुरू करण्यात आली हरियाणामध्ये. दुसरी गोष्ट, या रूटचं जर नाव पाहिलं आपण तर जिंद सोनीपत रूट याला म्हणतात. या रूटवर ही हायड्रोजन रेल्वे धावली आहे आणि ही अतिशय भारतासाठी महत्त्वाची बाब आहे आणि आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे चालू घडामोडीतील. नंतर आपण RBIच्या संदर्भात एक मुद्दा पाहणार आहोत. RBIची एक अर्ज प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीनं विशेषतः बँकांसाठी एक पोर्टल सुरू केलेलं आहे. त्या पोर्टलचं नाव आहे प्रवाह पोर्टल. आता प्रवाह पोर्टल म्हणजे नेमकं काय, तर प्लॅटफॉर्म प्रवाहाला ज्याला आपण म्हणू, प्रवाह म्हणजे प्लॅटफॉर्म फॉर रेग्युलेटरी ॲप्लिकेशन व्हॅलिडेशन अँड ऑथरायझेशन असा त्याचा अर्थ होतो. आणि बँकिंगच्या ज्या अर्ज प्रणालीची प्रक्रिया आहे ते सोपी करण्यासाठी RBIने हे पोर्टल सुरू केलेलं आहे, प्रवाह पोर्टल. यावर आयोग असाही प्रश्न विचारू शकतो का प्रवाह पोर्टल खालीलपैकी कोणत्या संस्थेने सुरू केले, तर त्यामध्ये पहिला नीती आयोग हा पर्याय असू शकतो. त्यानंतर RBI किंवा नाबार्ड ते या पद्धतीनं किंवा महिला बाल कल्याण मंत्रालय त्या ठिकाणी प्रवाह हे जे पोर्टल आहे ते RBIने सुरू केलेलं आहे. विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावं. त्यानंतर आपण विशाखा विश्वनाथ यांच्या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा घेणार आहोत. तो देखील आगामी स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार 2023ने विशाखा विश्वनाथ यांना मराठी भाषेतील त्यांनी एक कविता संग्रह लिहिलेला आहे. जवळपास तो 86 कवितेचा संग्रह आहे आणि त्याचं नाव जे आहे स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना. या कविता संग्रहाला साहित्य अकादमीच्या युवा पुरस्काराने 2023मध्ये सन्मानित करण्यात आले. आणि विशाखा विश्वनाथ या ज्या आहेत या चाळीसगाव जळगाव येथे त्यांचा जन्म झालेला आहे. आणि जर आपण 2022चा जर पुरस्कार घेतला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार तर तो पवन नालट यांना मिळालेला दिसतो. मी संदर्भ पोखरतोय या कविता संग्रहासाठी. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा अभ्यासणार आहोत. कर्नाटक राज्य सरकारने राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी गृहज्योती योजना सुरू केलेली आहे आणि 5 वर्षात जवळपास 4.5 कुटुंबांना हे घरे उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना कर्नाटक राज्य सरकारने आखलेली आपल्याला दिसते. त्या ठिकाणी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो का गृहज्योती योजना गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या राज्याने सुरू केली, तर त्या राज्याचं नाव आहे कर्नाटक. त्यानंतरचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपण बघणार आहोत चालू घडामोडीशी रिलेटेड. जागतिक आनंद निर्देशांक 2023मध्ये भारताचा 137 देशांच्या यादीमध्ये कितवा क्रमांक आहे, तर 126वा. प्रथम क्रमांकावर जो देश आहे तो म्हणजे फिनलँड. नंतरचा आपण मुद्दा बघणार आहोत शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन 2023 म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनने सन 2023 हे वर्ष पर्यटन विकासाचं वर्ष म्हणून साजरं केलं. ही बाब लक्षात ठेवा. आता अलीकडे मुंबईमध्ये गोदावरी या चित्रपटाला पुरस्कार मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या चित्रपट महोत्सवामध्ये. आणि ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. आणि शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन सन 2023 हे वर्ष पर्यटन विकासाचं वर्ष म्हणून साजरं करणार आहे. आणि आपण पाहिलं का आपल्या कंबाईन मेन्समध्ये पर्यटन विशेषतः नगर परिषदेमध्ये हा एक टॉपिक आहे अभ्यासक्रमामध्ये पर्यटन. तर त्या अनुषंगाने ह्या विद्यार्थ्यांनी हा मुद्दा लक्षात ठेवावा. शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन सन 2023 हे वर्ष काय म्हणून साजरे करत आहे, पर्यटन विकासाचं वर्ष म्हणून. दुसरी एक बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी की या ऑर्गनायझेशनची स्थापना 15 जून 2001मध्ये झालेली आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा घेणार आहोत आपण
अलीकडे भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अजित आगरकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा चालू घडामोडीशी रिलेटेड, तो अतिशय महत्त्वाचा आहे. मुद्दा हा आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित आहे. ट्रेन दुर्घटना आपल्या भारतामध्ये घडली 2 जून 2023ला. ओडिसा राज्यातील बालासोर जिल्ह्यातील बहनागर बाजार स्टेशन आहे, त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. तर तुम्हाला आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात ही तारीख विचारला जाऊ शकते का भारतामध्ये ट्रेन दुर्घटना कोणत्या रोजी झाली, तर ते 2 जून 2023. आणि कोणत्या राज्यात झाली असा जर प्रश्न आला तर ओरिसा राज्यामध्ये, आणि ओरिसा राज्यातील बालासोर जिल्ह्यात बहनागर बाजार स्टेशन या ठिकाणी. त्यानंतर आणखी एक आपत्ती व्यवस्थापनाशी रिलेटेड चालू घडामोडी आहे. 19 जुलै 2023 रोजी रायगड जिल्ह्यातील इशाळवाडी हा एक गड होता, त्याच्या पायथ्यालगत इशाळवाडी हे गाव होतं. आणि विशेषतः हे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात येणारं गाव आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. असाच प्रकारे एक प्रश्न अगोदर आयोगानं विचारला होता, विशेषतः MPSCच्या एक्झाममध्ये विचारण्यात आला होता का माळीण दुर्घटना केव्हा घडली. रत्नागिरीमध्ये माळीण ठिकाण आहे, त्या ठिकाणी आपल्याला दिसते का 2014मध्ये, विशेषतः जुलै महिन्यात 31 जुलैला 2014मध्ये माळीण दुर्घटना झाली होती. त्या संदर्भात देखील आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत हा प्रश्न विचारण्यात आला होता. म्हणून ही घटना लक्षात ठेवा. आपत्ती व्यवस्थापन हा आपल्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. त्या अनुषंगाने ही घटना आपल्याला, या घटनेची तारीख आपल्याला माहीत असायला पाहिजे. 19 जुलै 2023 रोजी रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या ठिकाणी भूस्खलनाची दुर्घटना घडली. हे गाव रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत आपण. सन 2023 या वर्षात स्पेनच्या, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा, आणि आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी तो आवर्जून लक्षात ठेवावा का सन 2023 या वर्षात स्पेनच्या कार्लोस अल्कराज या 20 वर्षीय मुलाने 36 वर्षीय नोवाक जोकोविच याचा पराभव केला आणि विम्बल्डन स्पर्धा जिंकली. हे पहिल्यांदा इतिहासामध्ये असं घडतंय का जो व्यक्ती 7 वेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकतो त्या व्यक्तीला 20 वर्षीय मुलाने हरवलेला आहे. आणि हा मुलगा, या मुलाचं जे नाव आहे ते म्हणजे कार्लोस अल्कराज, हा स्पेनचा आहे. ही बाब लक्षात असू द्या. दुसरी एक बाब की नोवाक जोकोविच यांनी आतापर्यंत जवळपास 23 ग्रँड स्लॅम जिंकलेले आपल्याला दिसते. तर आगामी स्पर्धा परीक्षांसाठी, सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संदर्भात एक मुद्दा बघणार आहोत, ज्याला अलीकडे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मान्यता दिलेली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना आणि सोबतच केंद्राच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, जी 2018मध्ये सुरू झाली होती, यांचं एकत्रीकरण करण्याचा निर्णय कोणत्या रोजी घेतला, तर 28 जून 2023 रोजी. त्यामुळं काय होणार की महाराष्ट्रातले जे नागरिक म्हटल्यापेक्षा रहिवासी आहे त्यांना 5 लाखांचा आरोग्य विमा मिळणार आहे. आधी महात्मा फुले जन आरोग्य जी योजना होती त्या अंतर्गत 1.5 लाख रुपयापर्यंतचा विमा मिळत होता, विशेषतः BPL धारकांना, ज्यांचं उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा कमी आहे. या विलिनीकरणामुळं 5 लाख रुपयांच्या आरोग्याचा विमा महाराष्ट्रातील नागरिकांना आरोग्याच्या संदर्भात मिळणार आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य सरकार कोणतीही योजना आखते त्यावेळेस आयोग अशा योजनेची दखल घेऊन तो प्रश्न आपल्या पेपर सेटमध्ये डिझाईन करत असतो. त्या अनुषंगाने हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर आसाम या राज्याने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मिशन जीवनशैली हा एक उपक्रम सुरू केलेला आहे. यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात जर आला का मिशन जीवनशैली हा पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सुरू केलेला उपक्रम, कोणत्या राज्याने उपक्रम हा सुरू केलेला आहे मिशन जीवनशैली, तर तो म्हणजे आसाम. त्यानंतर आणि अलीकडे आपल्याला पर्यावरण हा कंबाईन्स मेन्समध्ये आहे, तर त्या अनुषंगाने पर्यावरणाच्या संदर्भातली कोणती चालू घडामोडी आपल्या आगामी सर्व प्रकारच्या म्हटल्यापेक्षा विशेषतः कंबाईन मेनच्या दृष्टिकोनातून किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा पहिला उद्योगरत्न जो पुरस्कार आहे, तर त्याचे जे मानकरी ठरलेले आहेत ते रतनजी टाटा ठरलेले आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत आणि खूप महत्त्वाचा आहे, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराशी संबंधित. जॉर्जिओ गॉस्पिडिनो यांनी लिहिलेल्या
आणि अंजेला रॉडेलने इंग्रजीत अनुवादित केलेल्या टाइम शेल्टरने सन 2023चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकला आहे. आणि खूप वेळा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारावर प्रश्न विचारले जातात आणि यावर जर प्रश्न विचारण्यात आला का सन 2023चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला मिळाला, तर जॉर्जी गोस्पिडिनो यांनी लिहिलेल्या अंजेला रॉडेलने इंग्रजीत अनुवादित केलेल्या टाइम शेल्टर या पुस्तकासाठी जॉर्जी गोस्पिडिनो यांनी लिहिलेल्या आणि अंजेला रॉडेलने इंग्रजीत अनुवादित केलेल्या टाइम शेल्टर या कादंबरीसाठी हा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023 देण्यात आलेला आहे टाइम शेल्टरला. त्यानंतर थोडं जर आपण 22चा जर विचार केला तर आपल्याला असं दिसते का 2022चा जो आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे तो डेझी रॉकवेलने इंग्रजीत अनुवादित केलेल्या टॉम ऑफ सँड या पुस्तकाला मिळाला. आणि हे जे पुस्तक मुळातलं होतं ते गीतांजली श्री यांचं होतं आणि त्यांच्या त्या पुस्तकाच्या मूळ पुस्तकाचं नाव होतं रेतकी समाधी. तर रेतकी समाधी या पुस्तकाचं ट्रान्सलेशन डेझी रॉकवेलने केले इंग्रजीत आणि त्यामुळं या पुस्तकाला टॉम ऑफ सँड या पुस्तकाला 2022च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. 23चा आणि 2022चा हे दोन्ही आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत. अलीकडे तुम्हाला माहीत असेल जालना ही महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका म्हणून घोषित करण्यात आली. इचलकरंजी तुम्हाला माहीत असेल कोल्हापूरमधली 28वी महानगरपालिका आहे आणि 27वी महानगरपालिका पनवेल. तर रायगडमध्ये आता 2 महानगरपालिका झाल्या पनवेल झाल्यामुळं आणि कोल्हापूरमध्ये इचलकरंजी झाल्यामुळं कोल्हापूरमध्ये देखील 2 महानगरपालिका आहेत. जालना ही महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका आहे आणि सर्वात जास्त महानगरपालिका भारतामध्ये महाराष्ट्रामध्येच आहे आणि महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांची सर्वात जास्त संख्या त्या अनुषंगाने महाराष्ट्र महानगरपालिकांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. हे विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावं का सर्वात जास्त महानगरपालिका भारतामध्ये कोणत्या राज्यात आहे तर महाराष्ट्रात. दुसरी एक बाब महत्त्वाची लक्षात ठेवा का पहिली महानगरपालिका जी स्थापन करण्यात आली ती मद्रासला. त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिका जर आपण कायदा बघितला तर तो 1888चा आहे. नागपूर महानगरपालिका जर कायदा बघितला तर तो 1948चा आहे. सेपरेटली जर आपण कायदे बघितले मुंबई महानगरपालिका आणि नागपूर शहर महानगरपालिका यांना सेपरेटली कायदे आहे नगरपालिकेच्या संदर्भातील. मुंबई महानगरपालिका कायदा लक्षात ठेवा 1888चा आहे आणि नागपूर शहर महानगरपालिका कायदा 1948चा आहे. महाराष्ट्र महानगरपालिका बाकींच्या महानगरपालिकांना लागू असणारा कायदा म्हणजे महाराष्ट्र महानगरपालिका कायदा हा 1949चा आहे. तर या पद्धतीनं हे महानगरपालिकेच्या संदर्भातले कायदे आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या विशेषतः नगरपरिषद भरती अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने. त्यानंतर चौथे जे राष्ट्रीय जल पुरस्कार आहे तर चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांकाचा जो पुरस्कार मिळाला तो मध्य प्रदेश राज्याला मिळाला. दुसऱ्या क्रमांकाचा ओडिसा आणि तिसऱ्या क्रमांकाचा 2 राज्यांना मिळून मिळालेला आहे आंध्र प्रदेश आणि बिहार. हाही प्रश्न लक्षात ठेवा. त्यानंतर पुढं आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र भारतामध्ये कुठे स्थापन होणार आहे तर आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र भारतात नागपूर या शहरामध्ये स्थापन होणार आहे. त्यानंतर लिसा ही देशातली पहिली प्रादेशिक AI वृत्तनिवेदिका असून आता AI म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स. वृत्तनिवेदिका म्हणजे बातमी देणारी व्यक्ती तर विशेषतः बातमी देणारी स्त्री असून ही ओडिया भाषेतील न्यूज स्टेशन ओडिशा TVनं सुरू केलेली आहे. तर देशातली पहिली प्रादेशिक इंटेलिजन्स आपण म्हणू त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स वृत्तनिवेदिका कोणती तर ती म्हणजे लिसा. आणि कोणत्या TVने हे सुरू केलेले आहे तर ओडिया भाषेतील न्यूज स्टेशन आहे ओडिशा TVने लिसा ही देशातील पहिली प्रादेशिक AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वृत्तनिवेदिका सुरू केलेली आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले जे राज्य आहे ते म्हणजे महाराष्ट्र. राष्ट्रीय हायड्रोजन जे मिशनचं जे उद्दिष्ट आहे का 2023 सालापर्यंत 5 मिलियन टन हरित हायड्रोजन दरवर्षी निर्मिती करण्याचं उद्दिष्ट आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी का दरवर्षी 5 मिलियन टन
हरित हायड्रोजन निर्मिती करण्याचं उद्दिष्ट आहे राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनचं. त्या अनुषंगानेच महाराष्ट्रामध्ये हरित हायड्रोजन धोरण जाहीर करण्यात आलं आणि असं करणारं भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारं महाराष्ट्र हे. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न पाहणार आहोत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने प्रसिद्ध केलेल्या ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2023 नुसार भारत हा जगातील जागतिक स्तरावर 120 देशांमध्ये 67व्या क्रमांकावर आहे. ही बाब लक्षात ठेवा. जेव्हाही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम कोणता निर्देशांक प्रसिद्ध करते तर त्यामध्ये भारताची रँकिंग विचारली जाते. तर ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2023 नुसार भारत हा जागतिक स्तरावर 120 देशांमध्ये 67व्या स्थानावर आहे आणि प्रथम क्रमांकावर जो देश आहे तो म्हणजे स्वीडन. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न पाहणार आहोत आणि जो अतिशय महत्त्वाचा आहे आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. भारताच्या उत्तर सीमेवर एक इस्रायली बनावटीचं ड्रोन तैनात करण्यात आले आणि त्या ड्रोनचं नाव आहे हेरॉन मार्क 2. हा प्रश्न आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे का भारताच्या उत्तर सीमेवर इस्रायली बनावटीचे ड्रोन तैनात करण्यात आले आणि त्याचं नाव आहे हेरॉन मार्क 2. यावर असा प्रश्न येऊ शकतो का भारताच्या उत्तर सीमेवर हेरॉन मार्क 2 ही ड्रोन तैनात करण्यात आले आणि त्याच्यासाठी कोणती टेक्नॉलॉजी वापरण्यात आली तर इस्रायली टेक्नॉलॉजी आणि इस्रायली बनावटीचं ते ड्रोन आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्यानंतर जागतिक जैव इंधन दिन कधी साजरा केला जातो तर जागतिक इंधन दिन जो आहे तो 10 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो आणि 2015 पासून 10 ऑगस्ट हा जो दिवस आहे तो जागतिक जैव इंधन दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे के बिर्ला फाउंडेशनने तामिळ लेखिका जी आहे शिवशंकरी यांना त्यांच्या सन 2019च्या सूर्यवंशम या संस्मरणासाठी 2022 सालचा प्रतिष्ठित सरस्वती सन्मान जाहीर केलेला आहे. या ठिकाणी आणखी एक प्रश्न निर्माण होतो का 2022 सालचा प्रतिष्ठित सरस्वती सन्मान कोणाला देण्यात आला तर तामिळ लेखिका शिवशंकर यांना. किंवा सरस्वती सन्मान हा पुरस्कार कोणामार्फत दिला जातो तर के बिर्ला फाउंडेशनच्या माध्यमातून. आणि तामिळ लेखिका शिवशंकर यांना कोणत्या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे तर ते पुस्तक म्हणजे सूर्यवंशम. तर 2022 सालचा प्रतिष्ठित सरस्वती सन्मान तामिळ लेखिका शिवशंकर यांना जाहीर झालेला आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी आणि त्यांनी हे पुस्तक 2019मध्ये लिहिले होते. त्यानंतर हे पाहिल्यानंतर थोडं 2021चा पाहणं देखील महत्त्वाचं ठरते का 2021चा साहित्यिक जो सरस्वती सन्मान आहे सरस्वती सन्मान हा 2021चा प्रसिद्ध साहित्यिक जे आहे रामदर्शन मिश्रा यांना त्यांच्या एक कविता संग्रह आहे मैं तो यहाँ हूँ या कविता संग्रहासाठी 2021चा सरस्वती सन्मान के बिर्ला फाउंडेशनमार्फत जाहीर झाला होता, मिळाला त्यांना रामदर्शन मिश्रा यांना. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे आरबीआयचे गव्हर्नर जे आहे शक्तिकांत दास यांना सेंट्रल बँकिंग या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकाने 2023 सालासाठीचा गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले. त्यानंतर अलीकडे तुम्हाला माहीत आहे का केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24मध्ये अमृत धरोहर योजना घोषित करण्यात आली होती किंवा या अमृत धरोहर योजनेची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये म्हणजे 2023-24च्या करण्यात आली होती. त्या अनुषंगाने मग नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान जे नरेंद्र मोदी आहे यांनी आपल्या हस्ते 5 जून 2023 रोजी ही योजना सुरू केली. तर या संदर्भात तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो का भारतामध्ये अमृत धरोहर योजना कोणत्या रोजी सुरू करण्यात आली तर 5 जून 2023. आणि अमृत धरोहर योजनेचा उद्देश कोणता, कारण कोणत्याही योजनेचा उद्देश माहीत असणं खूप गरजेचं असतं स्पर्धा परीक्षेसाठी. तर अमृत धरोहर योजनेचा जो मुख्य उद्देश आहे लोकसभागातून विद्यमान जे रामसर स्थळ आहे म्हणजे पाणथळ स्थळांना दर्जा दिला जातो रामसर स्थळांचा. रामसर हा करार 2 फेब्रुवारी 1971चा आहे. रामसर हे जे ठिकाण आहे हे इराणमधलं आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. इराणमधील कॅस्पियन समुद्राच्या जवळ हे स्थळ आहे. तर जे पाणथळ स्थळं असतात त्यांचं संवर्धन करणे यासाठी अमृत धरोहर योजना 5 जून 2023 रोजी सुरू करण्यात आली. रामसर स्थळांना इको टुरिझमचं केंद्र बनवणे, हजारो लोकांसाठी हरित रोजगाराचे स्रोत बनवणे हा मुख्य उद्देश होता. आणि 3 वर्षात जे स्थानिक समुदाय आहे त्यांच्या मदतीनं शाश्वत परिसंस्थेचा त्या ठिकाणी विकास करणे हा देखील उद्देश आपल्याला दिसून येतो. आता अलीकडे तुम्हाला माहीत असेल आपल्या महाराष्ट्रातील नांदूर मध्यमेश्वर असेल किंवा मग लोणार सरोवर असेल किंवा ठाणेखाडी असेल या ठिकाणी
यात स्थळांना रामसर स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. भारतात जवळपास 75 रामसर स्थळे आहे आणि त्या ठिकाणी जे लोक राहतात तर त्या लोकांना जवळपास मदत होते या सर्व गोष्टीची. म्हणून या ठिकाणी लिहिलं आहे की लोकसहभागातून विद्यमान रामसर स्थळाचे संवर्धन सुनिश्चित करणे आणि रामसर स्थळांना इको टुरिझमचं केंद्र बनवणे. त्यामुळं काय होणार का हजारो लोकांसाठी हरित रोजगाराचे स्रोत निर्माण होतील आणि पुढील 3 वर्षात या स्थानिक समुदाय जो असतो तिथचा तर त्यांच्या मदतीनं त्या ठिकाणी शाश्वत परिसंस्थेचा विकास करणे हा देखील या अमृत धरोहर योजनेचा आपल्याला उद्देश असलेला दिसून येतो. त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा कविवर्य मंगेश पाळगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार कोणाला देण्यात आला तर महाराष्ट्र शासनाचा कविवर्य मंगेश पाळगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2022चा हा दत्ता भोसले यांना देण्यात आला. ही बाब लक्षात ठेवा का दत्ता भोसले हे जे आहे यांना महाराष्ट्र शासनाचा कविवर्य मंगेश पाळगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार मिळालेला आहे. ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाचा कोणता पुरस्कार जाहीर होतो तर त्यावरही आयोग प्रश्न विचारत असतो. त्या अनुषंगाने हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे का कविवर्य मंगेश पाळगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार कोणाला देण्यात आला तर तो दत्ता भोसले यांना देण्यात आला 2022चा. नंतरचा आपण मुद्दा पाहणार आहोत. जागतिक वायू गुणवत्ता अहवाल 2022 नुसार भारताची जी राजधानी आहे दिल्ली हे 50 सर्वात अधिक प्रदूषित राजधानी शहरापैकी 4थ्या क्रमांकावर आहे. म्हणजे आपली जी भारताची राजधानी आहे दिल्ली हिचा संपूर्ण जगामध्ये ज्या प्रदूषित राजधानी आहेत त्याच्यामध्ये 50 सर्वात अधिक प्रदूषित राजधानीमध्ये भारताच्या दिल्ली या राजधानीचा 4था क्रमांक लागतो जागतिक वायू गुणवत्ता अहवालामध्ये 2022च्या. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा त्या संदर्भातच का जागतिक वायू अहवाल जो 2022 आहे तर या 22मध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं का जागतिक वायू गुणवत्ता अहवाल 2022 जागतिक सर्वात अधिक प्रदूषित जर देश बघितला तर तो चाळ आहे. जगामध्ये सर्वात अधिक प्रदूषित शहरामध्ये भारतातील एक शहराचा त्याच्यामध्ये समावेश होतो ते म्हणजे भिवाडी. भिवाडी हे शहर विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. राजस्थान आणि प्रदूषित शहरामध्ये भारतातील 2 शहरं अग्रस्थानावर आहे. एक म्हणजे भिवाडी आणि दुसरं म्हणजे दिल्ली. पण राजधानी विचारलं तर दिल्ली लक्षात ठेवा 4थ्या क्रमांकावर आहे संपूर्ण जगामध्ये प्रदूषित राजधानीमध्ये. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारतातील असंसर्गजन्य रोगाच्या व्यवस्थापन आणि प्रतिबंधित क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने 75/25 हा उपक्रम सुरू केलेला आहे. आता या 75/25 उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे तर तुम्हाला या ठिकाणी पाहिजे का 25 म्हणजे सन 2025 सालापर्यंत उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या 75 दशलक्ष व्यक्तींना मानक काळजी प्रदान करण्याचं उद्दिष्ट ह्या प्रोग्रामचं या उपक्रमाचं आपल्याला दिसते. 75/25 या उपक्रमाचं जे मुख्य उद्दिष्ट आहे हा जो महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे याचा मुख्य उद्देश आहे का 2025 सालापर्यंत उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या 75 दशलक्ष व्यक्तींना मानक काळजी प्रदान करणे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा. त्याच्यानंतर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमचं जे आयोजन करण्यात आलं ते 2023मध्ये उत्तर प्रदेश या राज्यात. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत जो अतिशय महत्त्वाचा आहे. T20 विश्वचषक 2022चा विजेता देश इंग्लंड आहे आणि उपविजेता देश जो आहे पाकिस्तान आहे. तर क्रीडा घडामोडीविषयक नेहमी प्रश्न विचारला जातात. त्या अनुषंगाने हा तर खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे का T20 विश्वचषक 2022चा विजेता देश कोणता तर T20 विश्वचषक 2022चा विजेता देश इंग्लंड आहे तर उपविजेता पाकिस्तान आहे. इंग्लंडने सलग दुसऱ्यांदा या T20 विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. त्यानंतर सूर्यकुमार यादव हे आता सध्या चर्चेत आहे. तर यांनी सूर्यकुमार यादव यांनी एका वर्षात T20मध्ये 1000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या आणि असा करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. सूर्यकुमार यादव यांनी T20मध्ये 1000 आंतरराष्ट्रीय धावा केलेल्या आहे. ही गोष्ट देखील क्रीडाविषयक खूप महत्त्वाची आहे चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर 2023च्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे यजमानपद भूषवणारे तर हे लक्षात ठेवजा का 2023मध्ये जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचं जे यजमानपद भूषवणार आहे भारत आणि 2022चं जर आपण पाहिलं तर तुर्की या देशाने भूषवले होते. पण हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे का अलीकडे 2023मध्ये भारतामध्ये जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप होणार आहे आणि भारत त्याचं यजमानपद भूषवणार आहे. आणि 2022 पण लक्षात ठेवा 2022मध्ये जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचं जे यजमानपद होतं ते तुर्कीकडे होतं. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत.
तर आपण पाहिलं स्पेनने फिफा अंडर-17 महिला विश्वचषक जिंकला. तर उपविजेता देश जो आहे कोलंबिया ठरला. या स्पर्धेचं आयोजन भारतामध्ये भुवनेश्वर, ओडिशा येथे करण्यात आले. तर हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे क्रीडाविषयक चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून. का फिफा अंडर-17 महिला विश्वचषक कोणी जिंकला, तर तो स्पेनने जिंकला आणि उपविजेता देश कोलंबिया ठरला. आणि विशेष म्हणजे या स्पर्धेचं जे आयोजन होतं ते भुवनेश्वर, ओडिशा या ठिकाणी करण्यात आले होते. त्यानंतर पुढं चलू आपण. 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे 2 ते 4 फेब्रुवारीला. आणि त्याचे जे या संमेलनाचे 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे जे अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली ते अध्यक्ष म्हणजे रवींद्र शोभणे हे होय. आणि हे संमेलन जळगावमधील अमळनेरला होणार आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत. न्यूझीलंड हा जगातील कामासाठी साधी इंग्रजी भाषा वापरण्याचा कायदा करणारा पहिला देश ठरला. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे किंवा चालू घडामोडी आहे. का न्यूझीलंड हा जगातील कामकाजासाठी साधी इंग्रजी भाषा वापरण्याचा कायदा करणारा जगातला पहिला देश ठरला. त्याच्यानंतर ग्लोबल यूथ क्लायमेटचं जे समिट होणार आहे किंवा ग्लोबल जागतिक ज्याला आपण म्हणू यूथ क्लायमेट समिट होणार आहे. तर ग्लोबल यूथ क्लायमेट समिटचं आयोजन आता बांगलादेशमध्ये होणार आहे. हा देखील क्लायमेटच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे किंवा चालू घडामोडी आहे. का ग्लोबल यूथ क्लायमेट समिटचं आयोजन कोणत्या ठिकाणी होणार आहे किंवा कोणत्या देशामध्ये होणार आहे, तर बांगलादेश या देशामध्ये ग्लोबल यूथ क्लायमेट समिटचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्हाला माहीत असेल का अमेरिकन चलनावरील पहिली आशियाई अमेरिकन व्यक्ती कोणती, तर ते म्हणजे ॲना मे ओंग ही अमेरिकन चलनावरील पहिली आशियाई अमेरिकन व्यक्ती ठरलेली आहे. यावरही अगोदर प्रश्न विचारण्यात आलेले आहे आणि आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील तर हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढं चालणार आहोत आपण. आणखी 3 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आहेत चालू घडामोडीशी रिलेटेड. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं जे दहशतवाद विरोधीची समितीची बैठक आहे ती ऑक्टोबरमध्ये भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती. ही बाब लक्षात ठेवा. जर यावर प्रश्न विचारण्यात आला का संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीची बैठक कोणत्या देशामध्ये पार पडली, तर ती म्हणजे भारतात. त्यानंतर तुम्हाला एक आणखी महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी तो चर्चेस घेण्यासाठी म्हणजे चर्चा करणं खूप आवश्यक आहे त्या मुद्द्यावर, कारण भारतामध्ये अजूनही कलम 44ची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. तर त्या अनुषंगाने समान नागरी कायदा तुम्हाला माहीत असेल या संदर्भात आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये विशेषतः राजनीतीच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये कलम 44 आहे जिची अद्याप पण पूर्णतः अंमलबजावणी झाली नाही. तर त्या अनुषंगाने नरेंद्र मोदी सरकारने ट्रिपल तलाक या संदर्भात कायदा केला. भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा समान नागरी कायदा गोव्यामध्ये आलेला दिसतो. पोर्तुगीजांचा कायदा त्या ठिकाणी सर्व धर्मियांसाठी लागू आहे. अलीकडे तुम्हाला माहीत असेल रंजना प्रकाश देसाई यांच्या अंडरटेकिंगमध्ये उत्तराखंड सरकारने समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समिती नेमली होती. त्याच्यानंतर गुजरात, हिमाचल प्रदेश, आसाम या राज्यामध्ये देखील मुख्यमंत्र्यांनी पावले उचललेली आहे समान नागरी कायदा करण्याच्या दृष्टिकोनातून. सर्व धर्मियांसाठी एकच कायदा असावा असे समान नागरी कायद्याची कलम 44 सांगते. त्यानंतर आपण शेवटचा मुद्दा घेणार आहोत आणि खूप महत्त्वाचा आहे तो आगामी सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ICC महिला T20 विश्वचषक 2023 कोठे पार पडली, तर दक्षिण आफ्रिका, केपटाऊन. आणि या ICC महिला T20 विश्वचषकचा जो विजेता देश आहे तो 7व्यांदा ठरलेला आहे ऑस्ट्रेलिया आणि उपविजेता देश जो आहे तो दक्षिण आफ्रिका आहे. तर ही चालू घडामोडी आगामी सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. अशा पद्धतीनं आज आपण तर वन लायनर करंट अफेअरचा भाग 4 पाहिला. त्याच्यामध्ये जवळपास 60+ चालू घडामोडीशी रिलेटेड मुद्दे आपण अभ्यासले. पुन्हा आपण भेटणार आहोत वन लायनर करंट अफेअरच्या पार्ट 5मध्ये. त्याच्यामध्ये देखील चालू घडामोडीशी रिलेटेड असणारे असेच 50+ 60+ मुद्दे असतील जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील.